10 एप्रिल स्वामी समर्थ प्रकट दिन अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपी इच्छापूर्ती सेवा नक्की करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। मित्रांनो, 10 एप्रिल रविवार ह्या दिवशी आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन। जे नवीन भक्त आहेत, जे नवीन सेवेकरी आहेत, त्यांना ह्या दिवशी नेमके काय करायचे हे माहीत नसते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना प्रसन्न करणारी एक नित्य व सोपी सेवा बघणार आहोत। ह्या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील, तसेच आपल्याला ह्या सेवेने खूप लाभ देखील मिळेल। मित्रांनो, ह्या दिवशी सकाळी लवकर उठा। सकाळी स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्या। घरातच स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावावा, तसेच स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी, तसेच काही फुले आपण अर्पण करावीत। त्यानंतर तुम्हाला जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे। कमीत कमी एक माळ, तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जमतील तेवढ्या 11, 21, 51 इत्यादी। स्वामींचे नाम जप म्हणजे दिवसभर आपण काम करत आपण स्वामींचे नाम जप करावा। त्यानंतर आपण संध्याकाळी देखील दिवा लावण्याच्या वेळी देखील आपण जितके शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करा। तुमच्याकडून ह्या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल, परंतु तुम्ही ह्या दिवशी स्वामी समर्थ नामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करावा। मित्रांनो, आपण स्वामींचे आवडते पदार्थ कोणते असा देखील प्रश्न पडत असेल, आणि ह्या दिवशी आपण म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनी आपण स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा, तो कसा बनवायचा। मित्रांनो, प्रत्येक देवाचा एक विशिष्ट आवडता पदार्थ असतो, तसेच काही स्वामींचे देखील आवडते पदार्थ आहेत। जसे बेसनाचे लाडू, पुरणपोळी हे पदार्थ स्वामींना अत्यंत प्रिय पदार्थ आहेत। तिखट पदार्थामध्ये कांदा भजी तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर आपण पुरणपोळी, खीर, आमटी भात, पापड, कांदा भजी असा पूर्ण नैवेद्य तुम्ही ह्या दिवशी दाखवायचा आहे। तसे तर स्वामी ताटात काय दिले पाहत नाहीत, तर ते आपल्या भक्तांचा प्रेम भाव बघतात। तुम्ही किती प्रेमाने तो जेवणाचा नैवेद्य देता हे महत्त्वाचे असते। मग तुम्ही दही भात किंवा दूध भात, अगदी कोणतेही शाकाहारी जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवले तरी चालेल। शेवटी तुमची भावना महत्त्वाची आहे, म्हणून तुम्हाला जमेल तसा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। शक्य झाल्यास आपण बेसनाचे लाडू व कांदा भजी आपण नैवेद्य म्हणून दाखवावा। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।